हॅलो नमस्कार. शरद पुरकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज ही आपली पहिली जाहिरात आहे. ही आहे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली. ही हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था, कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज, जिल्हा गडचिरोली, अंशतः अनुदानित. या ठिकाणी एकंदरीत 1, 2 आणि 3 पदे बाकी आहेत. ते शासकीय नियमानुसार तुम्हाला वेतन श्रेणीनुसार भरायचे आहेत. ओके. आणि अंशतः अनुदानित असल्यामुळे सर्व 3 पदे खुल्या प्रवर्गातील आहेत. पहिलं सहाय्यक शिक्षकाचं पद आहे MSc बायो प्लस BEd 1 पदसंख्या. दुसरा आहे सहाय्यक शिक्षकाचं MSc केमिस्ट्रीसाठी 1 पदसंख्या. तिसरा MSc फिजिक्ससाठी 1 पदसंख्या. असे एकंदरीत 3 पदे आहेत त्या ठिकाणी भरायचे. आणि 3 पदे ओके शासकीय नियमानुसार भरले जातील. अंशतः अनुदानित, परत सांगतोय, अंशतः अनुदानित ही संस्था आहे. शाळासुद्धा समजून घ्या. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही की प्रत्यक्ष मुलाखत जी आहे ते दिनांक 2 नोव्हेंबर रोजी ओके रविवारला 2 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारला सकाळी 11 वाजता घेण्यात येईल. स्थळ आहे पाटील पब्लिक स्कूल, पटेल नगर, चांदगाव रोड, डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. म्हणजेच ही तुमची मुलाखत ब्रह्मपुरीला होणार. ओके. कोणाकडे तर ब्रह्मपुरीला पाटील पब्लिक स्कूलजवळ, पटेल नगरमध्ये आहे ते चांदगाव रोडवर. आणि सोबत डॉक्टर म्हणजे तुम्हाला आयडेंटिटी दिली आहे की डॉक्टर मेढे यांच्या दवाखान्याच्या मागच्या बाजूला आहे ते स्कूल. आणि संपर्क क्रमांक पण दिलेला आहे. या ठिकाणी जर तुम्हाला लागायचं असेल, काहीतरी ॲडजस्ट करायचं असेल तर 98 974 894 आणि दुसरा नंबर दिलेला आहे. हे एकंदरीत 2 संपर्क क्रमांक दिलेले आहेत. सचिव सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ. आणि ही जाहिरात आज 29 ऑक्टोबर 2025ला आपल्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे. ओके. वॉक इन इंटरव्ह्यू लोकमतला आज झालेले आहे. ओके. तर वॉक इन इंटरव्ह्यू विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण. कोकमठाण म्हणा किंवा कोकमठाण म्हणा, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय म्हणता येते म्हणा. हे मी याला कोकमठाण म्हणतो. आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल. आमच्या संस्थेच्या कोकमठाण शाखेतील विविध विभागामधील पुढील तपशिलाप्रमाणे कायम विनाअनुदानित रिक्त पदांकरिता खालील पत्त्यावर थेट मुलाखत घेण्यात येत आहे. सध्या ही संस्था कायम विनाअनुदानित आहे. ओके. मग कायम शब्द निघून जाणार आणि मग अनुदानित राहणार. असं मी तुम्हाला खात्री देत नाही, पण हे होऊ शकते कारण आधी संस्था तशा झालेल्या आहेत. ज्यांची मुलाखत आहे 1 ते 8 नोव्हेंबर 2025पर्यंत, सकाळी 10 वाजतापासून 4 वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाणे आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस, शिर्डी कोपरगाव रोड, मुक्काम पोस्ट कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, आदिसा अहमदनगर. संपर्क क्रमांक दिलेला आहे हा आणि ईमेल ID पण दिलेला आहे. शालेय विभागामध्ये शिक्षक कर्मचारी माध्यमिक विभागासाठी इंग्रजी माध्यमासाठी विषय व पद दिलेले आहे. शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या दिलेली आहे. अनुक्रमांक 1 मध्ये इंग्लिश, हिंदी, विज्ञान, गणित, संगणक असे 5 विषय दिलेले आहेत. यासाठी एकंदरीत 7 पदे दिलेली आहेत. इंग्लिश, हिंदी, विज्ञान, गणित, संगणक समजून घ्या. विज्ञान आणि गणितासाठी MSc पाहिजे. आणि हिंदी इंग्लिश साठी MA पाहिजे. MA किंवा BA हिंदी इंग्लिशसाठी. विज्ञान गणितसाठी MSc किंवा BSc सोबत BEd आवश्यक आहे. कॉम्प्युटरसाठी BCS, MCA, MCS यापैकी कोणते. शालेय विभाग झाला. दुसरे आता आपण पाहणार ज्युनियर विभागासाठी विज्ञानासाठी हिंदी, इंग्लिश, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, शारीरिक शिक्षण. हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि शारीरिक शिक्षण हे 4 विषयासाठी MA संबंधित विषयामध्ये प्लस BEd पाहिजे. आणि भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र यासाठी सोबत MSc, BEd असं त्यांनी मागितलं आहे. पण यांनी BEd न मागता सरळ MAd मागितलं आहे. आणि शारीरिक शिक्षणासाठी MPEd मागितलं. ओके. ही सुद्धा तेवढी महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. BEd न मागता MAd मागितला आहे. नंतर आश्रम व वसतिगृह विभाग शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत हे यासाठी बघा. लिपिकसाठी एकंदरीत 4 जागा आहे.
लिपिक डाटा एंट्री ऑपरेटर आणि भंडार सहाय्यक ओके 1 2 3 4 पदासाठी 4 जागा. कोणते ग्रॅज्युएट टायपिंग 30-40 10वी-12वी संबंधित कामाचा अनुभव. नंतर वसतिगृह शिक्षकेसाठी क्रीडा प्रशिक्षक जलतरण कोर्ससाठी एनी ग्रॅज्युएट प्लस BPED. कोणते विषयामध्ये ग्रॅज्युएट असं चालेल पण BPED पाहिजे. 40 पदे या ठिकाणी. आणि सुरक्षा रक्षक वॉच लेडी शिपाई मदतनीस स्वच्छता कर्मचारी वेट शिपर टॉयलेट शिपर हे SSC संबंधित कामाचा अनुभव यासाठी सुद्धा 40 पदे बघितले. म्हणजे 80 इथेच आणि वरचे 10-20-100 पदांची जाहिरात आहे. नियम अटी आहे. संस्थेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे जाहिरात. इच्छुक उमेदवारांनी www.atmamalikonline.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. प्रवास आणि इतर कोणते भत्ते दिले जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सरचिटणीस उपाध्यक्ष अध्यक्ष यांची सही. अशा प्रकारे हे एकंदरीत 2 जाहिराती आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ही जाहिरात जरी कायम आणत असली तरी यांना जर पेमेंट मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. पेमेंट जर देत नसेल तर तुम्ही तुमचे विचार स्वतः करू शकता. मी जाहिरातीबद्दल कोणती शास्त्री देऊ शकत नाही. जाहिरात त्यांनी पेपरला दिलेली आहे. ओके, तर ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल म्हणजे आपल्या यूट्यूबवर ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.